आज कोण कोण अब्सेंट आहे? अंजली जाधव अब्सेंट आहे, अंकिता जाधव अब्सेंट आहे, मुलांच्या सुनील अब्सेंट आहे, अनुराग अब्सेंट आहे, भरपूर आहेत अब्सेंट. चलो स्टार्ट करेंगे. देन दिस इज द सरफेस. आपण आपल्याला त्याची माहिती लिहूया आधी. काय लिहिणार आपण? कन्सिडर a charged sheet having charge density सिग्मा. बघा बाळांनो, चार्ज डेन्सिटी त्याची किती आहे? सिग्मा. चार्ज डेन्सिटी, आता ह्याचा ही 2 डायमेन्शनल शीट म्हणजे काय असतं? 2 डायमेन्शनल, लांबी आणि रुंदी असते त्याला, बरोबर आहे का? म्हणजे आपण सिग्माचा फॉर्म्युला काय लिहिणार? देअरफॉर सिग्मा इज इक्वल टू काय? चार्ज अपॉन एरिया. आता जसं आपण स्पियरला एरियाचा फॉर्म्युला वापरलेला 4 पाय आर स्क्वेअर, सिलेंडरला एरियाचा फॉर्म्युला वापरलेला रेणुकानं काल सांगितला होता 2 पाय आर इंटू एल. तसा ह्या शीटला काय फॉर्म्युला आहे का रे बा? इट इज लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर आहे, पण तो एरिया आहे, त्यामुळे इथं आपण काय लिहिणार? नुसतं एरिया. हे समजलं सगळ्यांना? आपण इथं कुठला फॉर्म्युला यूज करू शकतोय का? आता नाही करू शकत, बरोबर. इट इज अ प्लेन शीट, इन्फिनाइटली लॉंग शीट, त्याचा एरिया काहीतरी असणार आहे, तो आपण एरिया ए पकडला. लक्षात आलं सगळ्यांच्या? देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार? सिग्मा इंटू ए. क्यू इंटू इज इक्वल टू काय येणार? सिग्मा इंटू ए. हे समजलं सगळ्यांना? एरिया आपण डायरेक्ट घेतलाय बाळांनो, काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? ओके. मग आपण लिहिणार आता बाय गॉस थेरम. बाय गॉस थेरम. गॉसच्या थेरमनं आपल्याला काय सांगितलंय? गॉस थेरम वी कॅन राईट द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू काय? टोटल चार्ज डिवायडेड बाय इप्सिलॉन झिरो. इप्सिलॉन झिरो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, बरोबर. हा आपला गॉस थेरम आहे. प्रत्येक वेळी आपण हा लिहितो, प्रत्येक वेळी काय करतो? हा लिहितो, बरोबर आहे बाळांनो. आता परत एक इक्वेशन काढतो आणि या इक्वेशनला त्या इक्वेशनशी काय करतो? कम्पेअर करतो. खतम काम आपलं. बघा सगळ्यांमध्ये सेम मेथड यूज करतोय. लक्षात येते का? जुनेद समजते का बाळ? श्रेयस काल लेट होता बाळ. श्रेयस आवाज येतोय का? हो हे हो येतो. समजतंय का क्लिअर? परत एकदा एक्सप्लेन करा सर. हा गॉस थेरम आहे. फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. हा गॉस थेरम आपल्याला पाठ करायला सांगितलंय मी, 11वीत झालाय. आपण प्रत्येक वेळी काय करतो? हा फाय काढतो आणि नंतर एक इक्वेशन न फाय काढतो आणि दोन्ही इक्वेशनला काय करतो? कम्पेअर करतो. सेम सेम टर्म कॅन्सल होतात आणि मिळून जातो आपल्याला. लक्षात येते का? बघा आता मागचे 2 ऍप्लिकेशन सेम आहेत बा. नोट्स प्रिपेअर करा त्याच्या. हा, मी कालचा बहुतेक व्हिडिओ टाकला नाही, सॉरी, काल थोडा नेटचा खूप इश्यू होता. मी आज दोन्ही व्हिडिओ टाकतो, हा आणि तो दोन्ही टाकतो. ठीक आहे. मग आता फाय इज इक्वल टू काय? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. नाव टू फाइंड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई काढायची आहे मला. ऑफ ए चार्ज infinitely long sheet. Infinitely long sheet. Take a small area ds at a distance r. स्मॉल एरिया काय घेतलाय मी? ds at a distance r. and draw काय केलाय मी? कुठला सरफेस ड्रॉ केलाय? गॉसियन सरफेस. ड्रॉ गॉसियन सरफेस. कुठला सरफेस बाळा? गॉसियन सरफेस काढलाय का नाही? ओके. विथ
एरिया ds and लेंथ 2r. बघा बाळांनो, हे फार महत्वाचं आहे. लेंथ किती घेतली त्याची 2r. बघा हा r आहे ना, आणि इकडे तसाच काढलाय मी, मग त्याची टोटल लेंथ किती झाली 2r. because का sheet have two surfaces. Because sheet have two surfaces. दोन सरफेस आहेत बाळांनो त्याला, आहेत ना, इकडे एक आहे आणि पाठीमागे एक आहे. then by symmetry बघा दोन्ही साईडला आहे ना तो गॉसियन सरफेस. बाय सिमेट्री the electric field is right angle to the right angle. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, राईट अँगल आहे ना सरफेसला, टू द प्लेन सरफेसेस किंवा प्लेन कॅप्स म्हणून, या दोन कॅप्स घेऊ आपण. प्लेन कॅप्स P and P डॅश. बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ह्या प्लेन सरफेसला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. समजतंय का, ही काय आहे, या दोन्ही याला परपेंडिक्युलर आहे ना, मला तीच काढायची. ती परपेंडिक्युलर आहे हे सांगण्याचा मागा अर्थ काय माहितीये का बाळांनो, आपण जे काल लिहितोय ना इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि ह्या सरफेसचा नॉर्मल, या दोघांमध्ये अँगल किती येणार मग 0. काल पण आपण हेच केलं होतं ना. therefore phi is equal to phi. आपण phi जर काढायचा म्हटलं तर फॉर्म्युला येणार EDS प्लस EDS. आता मी दोनदा का काढलंय बघा, शंका असेल तर विचारू शकताय लगेच मला. मी दोनदा का काढले बाळांनो, बिकॉज द प्लेन शीट हॅव टू सरफेसेस. त्याचे दोन सरफेस आहेत, त्यामुळे आपला जो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती दोघांची काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. दोन्ही सरफेसची काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची ऍडिशन असणार आहे. त्यामुळे टोटल फाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार, EDS अँड EDS. किंवा आपण असं लिहूया, आपल्या भाषेत लिहूया, पुस्तकाप्रमाणे नको, E डॉट DS अँड E डॉट DS. E डॉट DS अँड E डॉट DS. समजतंय का, म्हणजे E डॉट DS आणि E डॉट DS का केलं मी, कारण हे दोन सरफेसेस आहेत, आपण कालपर्यंत एकच घेत होतो. हे झालंय का लिहून, पटकन सांगा, वेळ लावता तुम्ही लय सांगायला. हो सर, हो झाले सर. मग इथं आता लिहूया आपण. प्रत्येक वेळी आपण हेच करतोय बाळांनो, E डॉट DS काढण्यासाठी डॉट प्रोडक्ट साठी कॉस घेतो परत. therefore phi is equal to EDS cos theta plus EDS cos theta. EDS cos theta. Okay, here the direction of E, बघा डायरेक्शन ऑफ E इकडे आहे आणि या सरफेसची नॉर्मल ती पण इकडेच आहे. इज पॅरलल आहे ना, अशी दोन्ही इकडेच आहे, त्यामुळे पॅरलल आहे एकमेकाला. पॅरलल टू नॉर्मल ऑफ सरफेस DS. नॉर्मल ऑफ सरफेस DS. therefore थीटा इज इक्वल टू भोपळा. थीटा किती झाला, 0 झाला. बघा बाळांनो, इकडे आहे हा सरफेस आहे, या सरफेसची नॉर्मल पण इकडेच आहे. therefore cos थीटा इज इक्वल टू 1. मग cos थीटाची किंमत इथं पण 1 येणार, इथं पण येणार. therefore d phi.
त्याला d5 म्हणू. आधी छोटा काढतो ना आपण, सॉरी आधी छोटा काढतो ds चा आणि नंतर परत मग इंटिग्रेशन घेऊन टोटल करतो. d5 इज इक्वल टू eds प्लस eds. बघा सगळ्यांनी eds प्लस eds. आता टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स काढूया. देन टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया. बघा कायम आधी छोटासा काढतो. आवाज येतोय ना माझा? इंटरनेट अनस्टेबल येतोय. आवाज येतोय ना बाळांनो? कट होत नाही ना? eds हा d5 आहे, छोटा d5 आहे, अराउंड दिस ds ओनली. आता टोटल काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. therefore phi is equal to integration of d5. इंटिग्रेशन ऑफ d5. जर ह्याला गोल केलं तर सरफेस मानणार आपण, क्लोज सरफेस साठी. which is equal to इंटिग्रेशन ऑफ, ही किंमत टाका, eds प्लस, आता इंटिग्रेशन असं ब्रॅकेट मध्ये लिहिलं पाहिजे, हा eds बरोबर. आता इंटिग्रेशन दोघांचं पण निघणार ना बाळा, निघताना काय होणार? दोघांचं निघणार. इंटिग्रेशन ऑफ eds प्लस इंटिग्रेशन ऑफ eds. आता डी नंतर एस आहे त्यामुळे ई कॉन्स्टंट बाहेर येणार. ई कॉन्स्टंट बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ ds प्लस ई इंटू इंटिग्रेशन ऑफ ds. इज दॅट क्लिअर? आता इंटिग्रेशन ऑफ ds हा छोटा एरिया होता, त्याची बेरीज झाली, मोठा एरिया तयार झाला, सगळा एरिया मिळून. आता एरियाला आपण काय नाव दिलं होतं मगाशी? कुठे गेलं ते पुसलं वाटतं मी. एरियाला इथं फॉर्म्युला आहे का कोणता? नाही, नुसता ए लिहायचा. काय लिहायचा? ए. देअरफॉर काय मिळणार मला? phi is equal to EA plus EA. बघा इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे काय असतं? छोटा एरिया ची ऍडिशन, म्हणजे थोडक्यात तो मोठा एरिया तयार झाला ना, सगळा एरिया मिळून. ओके. देन EA प्लस EA काय मिळाला आपल्याला? 2EA. बघा दिसत नसेल तर खाली घेतो थोडस. बघा phi is equal to काय मिळाला? 2EA. दोनदा एरिया ए घेतला, बाकी सगळं फालतू आहे रे बाळांनो इथं, कारण एरिया आपण इथं डायरेक्ट घेणार आहे, बरोबर आहे का? त्यासाठी काय आपला फॉर्म्युला वापरणार नाही, पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर काय नाही वापरणार, डायरेक्ट एरिया म्हणणार आहे ए. इज दॅट क्लिअर? आता बघा हे एक इक्वेशन आहे फायचं. हा श्रेयस बघ, हे एक इक्वेशन फायचं काढलं, मगाशी एक फायचं इक्वेशन काढलेलं. कायम दोघांना काय करायचं बाळा? कम्पेअर करून टाकायचं. म्हणजे आपण असं लिहिणार, हा हे झालंय का लिहून सगळ्यांचं? इथं थोडक्यात लिहितो मी. Therefore, from equation 1 and 2, काय सांगणार मी? हा पण फायचा आहे. 2EA is equal to Q upon A. असंच होतं ना फॉर्म्युला? सॉरी काय फॉर्म्युला होता रे? Q upon epsilon 0. सॉरी, Q upon epsilon 0. एरिया कुठून आला म्हणून? आपला फायचा फॉर्म्युला काय आहे? Q upon epsilon 0. ठीक आहे. आता मला E काढायचं आहे. मला काय काढायचं आहे? E म्हणजे हे 2A डिवाइडला जाणार. Therefore, E is equal to Q upon 2A epsilon 0. 2A epsilon 0. Is that clear? But आपण हा Q चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फाय काढलाय बघा, सिग्मा. सिग्माचा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इथं लिहितो. सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन एरिया. Therefore Q is equal to सिग्मा इंटू एरिया. झाले काय आता? आधी लिहून घेतले ना आपण. बट सिग्मा इज इक्वल टू Q इंटू एरिया, बरोबर. टाका Q ची किंमत तिथं, किंवा Q इंटू सिग्मा इंटू एरिया, सॉरी असं आहे ना. Q इज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया, टाका Q ची किंमत. Therefore E is equal to सिग्मा इंटू एरिया अपॉन 2 एरिया इप्सिलॉन 0. एरियाला एरिया काय झालं बाळांनो? कॅन्सल झाला. And the electric intensity of a plane sheet is nothing but sigma upon epsilon 0 to epsilon 0. फक्त बाळांनो तुम्ही स्पियरचं इक्वेशन काढून बघा,
फक्त ही 2 टर्म ऍड झाली, बाकी काही नाही विषय झाला. फक्त काय टर्म झाली ऍड 2. का 2 टर्म ऍड झाली? कारण बिकॉज इफ द प्लेन शीट हॅव 2 सरफेसेस दॅट वाय डिवायडेड बाय 2. एवढी स्मॉल ट्रिक जर लक्षात ठेवली तरी तुम्हाला हा डेरिव्हेशन लक्षात येईल. काय केलं बघा, आधी शीट घेतली, जे लेट आले त्यांच्यासाठी शीट घेतली. शीट घेतली त्याचा आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी एक सरफेस इकडे घेतला. पण एक सरफेस घेऊन चालेल का? नाही चालणार, बिकॉज इट हॅव 2 सरफेसेस दॅट्स वाय द क्लोनिंग सरफेस और एक्झॅक्ट इक्वल डिस्टन्सला आपण अजून एक सरफेस घेतला आणि दोन्हींचा मिळून गॉसियन सरफेस काढला. काय काढला? गॉसियन. मग आधी गॉस लॉ लिहिला. तो गॉस लॉ काय असतो? फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0. हा लिहून ठेवला होता आपण. नंतर काय केलं, ह्या ई साठीचं इक्वेशन मांडलं. आधी ह्या स्मॉल डीएस साठी लिहिलं d5 इज इक्वल टू ईडीएस इंटू ईडीएस. दोनदा घ्यायला लागणार इथं. मागच्या वेळी एकदाच घेतलेलं, आता किती वेळा घ्यावं लागणार? 2 वेळा. आणि 2 सरफेसेस आहेत ना, पी आणि पी डॅश. द टोटल एंटायर फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया. किंवा तुम्हाला हे जर असंच वाटत असेल तर हा पी साठीचा आहे आणि हा कोणाचा आहे बाळा? पी डॅश साठीचा. आणि क्लिअर झालं तुम्हाला, लक्षात आलं? मग टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया इज 5 इज इक्वल टू d5. किमती टाकल्या, सोडवलं, फॉर्म्युलाला 2 इंटू ए. हा डीएस आणि हा डीएस काय वेगळा आहे का? नाही, दे आर एक्झॅक्ट आयडेंटिकल टू इच अदर. समजलं सगळ्यांना? श्रेयस आता समजलं का बाळा? सगळ्यांना समजलं का? अंकिता, तू समजलं का बाळा तुला? जुनेद, माझा आवाज येतोय ना? हा सर. समजला का पॉइंट? क्लिअर एकदम? क्लिअर एकदम समजलं. ओके, चालेल. म्हणजे आता आपण तिन्ही ऍप्लिकेशन पाहिले बाळांनो. तिन्ही ऍप्लिकेशन वी डिस्कस ऑल 3 ऍप्लिकेशन्स अँड त्यातला एक पेपरला येणारच आहे बाळांनो तुम्हाला. काय करायचं, सेल आला तरी तेच मेथड वापरायची, त्याचा फॉर्म्युला काढायचा. सिलेंडर आला तीच मेथड वापरायची, त्याचा फॉर्म्युला काढायचा. शीट आली तर दोनदा फक्त 2 येणार खाली, बाकी काय फरक पडणार नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा प्रकारे आपण गॉस लॉचे 3 ऍप्लिकेशन बघितलेत बाळांनो. 40% सिलेबस झाला या चॅप्टरचा. आता 60% राहिलाय. 40% सिलेबस झाला. आता 10% काय आहे? फक्त पोटेन्शियल एनर्जी वगैरे शिकायचं आहे. आणि नंतर आपण शिकायचं डायपोलर. 50% काय शिकायचं? डायपोलर आणि कॅपॅसिटर. संपला चॅप्टर. आता आपण निम्म्या चॅप्टर पर्यंत आलोय. कुठपर्यंत आलोय? निम्म्या चॅप्टर पर्यंत. जो 40% पॉइंट क्लिअर झाला या चॅप्टरचा. आणि काय शिकलो रे यात? 3 ऍप्लिकेशन. काय शिकलो? 3 ऍप्लिकेशन. तिन्ही ऍप्लिकेशन बिना बघता लिहिण्याचा प्रयत्न करा बाळांनो. जर नाही कळलं तर नेक्स्ट लेक्चरला मला मेसेज करा ऑलरेडी की सर आम्हाला अजून जमना झाले 3 ऍप्लिकेशन लिहायला, आम्हाला परत शिकवा. मी परत एक्सप्लेन करेन, काय प्रॉब्लेम नाही, शॉर्ट मध्ये करेन. पण हे तिन्ही ऍप्लिकेशन तुम्हाला आलेच पाहिजे, कंपल्सरी. समजतंय सगळ्यांना? आतापर्यंत आपला पहिला पॉइंट क्लिअर झालेला आहे. आता आपण जाऊया पोटेन्शियल एनर्जी बशी. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए इलेक्ट्रिक चार्ज और इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढली होती 11वी मध्ये. 11वी मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढली होती. फॉर एक्झाम्पल, एक वस्तू खाली पडलीये, तिला मी उचलून इथे ठेवलीये. आता सोडल्यानंतर काय होणार आहे? ही खाली जाणार आहे, बरोबर? ती इथं आल्यामुळे हिला काय होतं? पोटेन्शियल एनर्जी मिळते, ज्याचा फॉर्म्युला mgh. मसाला नव्हे, फॉर्म्युला आहे mgh. ओके, मास ऑफ दॅट बॉडी, g इज द एक्सिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h इज द हाईट. हा शॉर्ट फॉर्म्युला आहे mgh. ऍक्च्युअली वेगळा फॉर्म्युला आहे तो, 1/r - 1/r आहे असा असतो फॉर्म्युला. तो देव करायचा आहे आपल्याला. 11वीत केलाय आपण ग्रॅव्हिटेशनचा. तर तिथं काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता ती बॉडी इथं आहे, ओके. मी एक एक्सटर्नल फोर्स लावतोय, माझ्या हाताचा एक्सटर्नल फोर्स लावतोय ना बाळा, त्याला उचलून या पॉइंट वरून इथं आणतोय. सोडल्यानंतर तो खाली पडणार आहे, त्याला पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होणार आहे? कायनेटिक एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी आहे ना बाळ? ही कुठली पोटेन्शियल एनर्जी आहे? ग्रॅव्हिटेशनल, बिकॉज वी अप्लाय अपोजिट फोर्स, एक्सटर्नल फोर्स अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आहे ना, मी लावला वरती, अपोजिट लावला ना बाळा. पण कुणाला लावला अपोजिट? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोजिट फोर्स लावला.
आता इलेक्ट्रिक ग्रॅव्हिटी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार? आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कुणाला म्हणतो? मी एक्सटर्नल फोर्स कुणाच्या अपोजिट लावला? ग्रॅव्हिटेशनच्या. आता इलेक्ट्रिक मध्ये काय करतो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अपोजिट फोर्स लावतो आणि त्यावेळी जी वर्क डन होतं ते वर्क डन स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे थोडक्यात बाळांनो, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डनच आहे, पण हे अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या लागतं. याची एक सिंपल मेथड तुम्हाला सांगतो, बघा सगळ्यांच्या अंडरस्टँड होतीये का? पुसूया आता. ओके, तर आपण बघणार आहे पोटेन्शियल एनर्जी. बघा एक उदाहरणार्थ, एक एम्प्टी एनर्जी सेल आहे, एम्प्टी एनर्जी वेल आहे. देयर इज नो एनर्जी इनसाइड दिस, नो चार्ज इनसाइड दिस, नो एनी पार्टिकल इनसाइड दिस. एम्प्टी आहे, पूर्ण एम्प्टी. आता चार्ज नाहीतर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. चार्ज हा तयारी करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, म्हणजे इथं चार्ज नव्हताच चार्ज. आपण काय करतो? इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. म्हणजे मी काय करू शकतो? एक चार्ज इथून हा प्लस क्यू चार्ज उचलून इथं आणला. कुणी आणला? मी आणला. सहजासहजी येणार आहे का तो? नाही, त्याला मला काय तर एक्सटर्नल फोर्स लावावा लागणार, बरोबर. इफ वी अप्लाय सम फोर्स अँड ब्रिंग दिस चार्ज हिअर, then this work done is stored as potential energy. आता या एनर्जी वेलची काय झाली? पोटेन्शियल एनर्जी वाढली, पोटेन्शियल वाढलं. वाय? बिकॉज वी ब्रिंग सम चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. मी कुठं आणला त्याला? इन्फिनिटी वरनं उचलला. कुठून लांब आणला ना, इन्फिनिटी वरनं उचलला आणि आणून ठेवला, बरोबर आहे. आता सेम चार्ज इथं जसा होता तसाच एक चार्ज अजून एक आहे, सेम पॉइंटला आहे, एकदम सेम एक्झॅक्ट डिस्टन्सला. आता मी काय केलं? ह्याला उचलला आणि उचलून इथं आणण्याचा प्रयत्न केला. मला वर्क डन कमी करावं लागेल का जास्त करावं लागेल? साई पाटील पटकन सांग, टाइमिंग संपत आलंय. हॅलो साई. जास्त सर. जास्त करावं लागणार का? कारण एकदम बरोबर सांगितलं साईनं, कारण की हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह ह्याला काय करतो? अपोज करतो. त्यामुळे मला जास्त वर्क डन ह्याला इथं आणावं लागेल. इथली पोटेन्शियल एनर्जी वाढली कारण की वर्क डन वाढलं, बरोबर. त्याच्यानंतर मला तिसरा चार्ज जर इथं आणायचा झाला तर मगाशी एक जण अपोज करत होता, आता दोघ जण अपोज करतात. बाळांनो किती जण? दोघ जण अपोज करतात, म्हणजे अजून मला पोटेन्शियल एनर्जी वाढते. म्हणजे थोडक्यात काय करायचंय? मला वर्क डनच काढायचंय बाळांनो. काय काढायचंय? वर्क डन काढायचंय. डेफिनेशन लिहून घेऊया पोटेन्शियल एनर्जीची आणि डेरिवेशन बघूया. राईट ऑन. टायटल टाका, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. टायटल टाका, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. कुठे गेलं माझं?
ओके, डेफिनेशन काय आहे बघा. बघा डेफिनेशन ऐका सर्वांनी. द वर्क डन काय आहे ते वर्क डन आहे. इट इज ए वर्क डन टू द अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मी वर्क डन करतोय, बरोबर आहे ना. मी त्याला अपोजिटली मी एक्सटर्नल अप्लाय करतोय ना फोर्स. टू अचीव सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अन सिस्टीम. बघा मगाची जी एनर्जी व्हॅल्यू एमटी होती त्याला आपण चार्जेसचं कॉन्फिगरेशन केलं ना, भरपूर सारे चार्जेस टाकले. हे काय केलं मी इथल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अपोजिट फोर्स लावला ना, अपोजिट वर्क डन केलं. ते वर्क डन हा स्टोअर करून ठेवतो इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज कॉल्ड, किंवा इज स्टोअर्ड ॲज म्हणला तरी चालतंय कारण की वर्क डन आहे ना. इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं सगळ्यांना. आता मला याचं डेरिवेशन काढायचं आहे. मग डेरिवेशन काढायचं आहे. मग याचं डेरिवेशन काढण्यासाठी काय करावं लागेल. सुरुवातीला छोटं वर्कडन घ्यायचं, इंटिग्रेशन घेऊन टोटल वर्कडन काढायचं, आणि मग साहजिकच तेच वर्कडन कशात होणार, स्टोअर पोटेन्शियल एनर्जी मध्ये. मी म्हणतोय ते सगळ्यांच्या कानापर्यंत पोचतंय का, समजतंय का, हे कळलं का इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. हो सर. हा, मग आता आपण काय करायचं, छोटं वर्क डन काढायचं. म्हणजे दरवेळी आपण करतो तसं स्मॉल डिस्प्लेसमेंट घ्यायची, नंतर इंटिग्रेशन घेऊन टोटल डिस्प्लेसमेंट काढ, टोटल वर्क डन काढायचं, ते स्टोअर होणार. इज दॅट क्लिअर. चलो फिर आता मी काय करतो, दुसरी एक लिंक पाठवतो तुम्हाला, आणि मग आपण वर्क डनचं डेरिवेशन घेऊया आणि मग आज थांबू आपण. ओके. हा, मॅथ्सचं लेक्चर संडेला होणार आहे. आता उद्या गणपती बसणार आहेत त्यामुळे उद्या सुट्टी देणार आहे आपण. मॅथ्सचं लेक्चर संडेला होणार आहे. सर्वांनी प्रेझेंट राहायचं आहे. ओके. संडे किंवा मंडे ट्युसडे या तिन्ही दिवशी आपण मॅक्झिमम मॅथ्सचं लेक्चर लावणार आहोत. हा, तर सगळ्यांनी मॅथ्सच्या लेक्चरला कंपल्सरी, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांनी सर्वांनी मॅथ्सच्या लेक्चरला अटेंड राहायचं आहे. ओके. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्या नोट्स राहिलेल्या आहेत आपणा त्या सगळ्या लिहून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे नंबर आहेत तुमच्या मित्रमैत्रिणींचे ग्रुपमध्ये. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी चाललंय, त्यांनी काय करा, जुन्या विद्यार्थ्यांकडून नोट्स घ्या, त्या नोट्स कंप्लीट करा, मग मला ते एक्सप्लेन करता येईल. ओके. म्हणजे तुमचा जो सिलेबस मागे राहिलाय तो पुन्हा आपण रिकव्हर करणार आहे. डोंट वरी अबाउट इट. ओके. तर सर्वांनी हे 2 मिनिटात लिहून काढा. मी आल्यानंतर दुसरी लिंक टाकतो. दुसऱ्या लिंक नंतर आपण काय करू, डेरिवेशन घेऊ, आणि लगेच जॉईन व्हा रे दुसऱ्या लिंकला. मी टाकून ठेवतो लिंक, सगळ्यांनी ऍड व्हा.